नमस्कार मैत्रिणींनो, मराठी शिक्षामध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। केसांवर आपण खूप सारे एक्सपेरिमेंट नेहमीच करत असतो, खूप सारे केमिकल यूज करतो, मेहंदी इंडिगो यूज तर करतोच, पण खूप सारे स्पा हीटिंग टूल्स आपण यूज करतो। केस स्ट्रेट करण्यासाठी, कर्ल करण्यासाठी खूप साऱ्या प्रमाणात हीटिंग टूल्स आपण यूज करतो। थोडा वेळ आपल्याला आपले केस खूप छान दिसतात, पण नंतर याचे साइड इफेक्ट दिसायला लागतात। कोणतेही केमिकल जेव्हा तुम्ही केसांवर अप्लाय करता त्याचे रिझल्ट तुम्हाला छान भेटतात, पण काही दिवसानंतर तुमचे केस हळूहळू डॅमेज व्हायला लागतात। डॅमेज झालेले हेअर आपण पुन्हा रिपेअर करण्यासाठी पुन्हा पार्लर मध्ये जातो, पुन्हा त्या ट्रीटमेंट घेतो आणि असं करून करून आपले हेअर आपण कमी करत जातो। म्हणजे आपले हेअर जवळजवळ संपत जातात, आपले हेअर डल होऊन जातात, त्याला फाटे फुटतात आणि निस्तेज दिसायला लागतात, एकदम ड्राय दिसायला लागतात। आणि कोणतेही कंडिशनर तुम्ही यूज करा, काही यूज करा, काही फायदा होत नाही। अशा वेळेस तुम्ही काही होम रेमेडीज यूज केला तर नॅचरली तुमचे केस हे मऊ मुलायम सिल्की 100% होतात। तर आज ही रेमेडी मी तुमच्याशी शेअर करणार आहे। वन टाइम यूज नंतर त्याचे रिझल्ट तुम्हाला दिसतील, निस्तेज झालेले हेअर तुम्हाला सिल्की झालेले दिसतील, एकदम मुलायम झालेले दिसतील। तर नक्की ट्राय करा ही रेमेडी। चला व्हिडिओ करूया आपण स्टार्ट। रेमेडीमध्ये तुम्हाला यूज करायचे आहे फ्लॅक्स सीड, तांदूळ आणि यात तुम्ही मेथीदाणाही यूज करू शकतात। पण याचे आपण दोन रेमेडीज बनवणार आहोत। हो, एका इंग्रेडियंट्स पासून आपण दोन रेमेडीज बनवणार आहोत। याचा आपण सिरमही बनवणार आहोत आणि याचा एक हेअर पॅकही बनवणार आहोत। ओके, तुम्हाला घ्यायचं आहे फिल्टर वॉटर, 1 किंवा 2 ग्लास तुम्ही घेऊ शकतात। इथे तुम्हाला फ्लॅक्स सीड, तांदूळ आणि जे मेथी दाणे आहेत ते घ्यायचे, चांगले बॉईल करायचे, तोपर्यंत बॉईल करायचे जोपर्यंत हे दाणे चांगल्या प्रकारे शिजत नाही, म्हणजे भात एकदम मऊसर होत नाही तोपर्यंत आणि एकजीव होत नाही। हळूहळू हे मिश्रण चांगलं बॉईल होतं, एकजीव होतं आणि याचा जो बेस आहे चांगल्या प्रकारे तयार होतो। हो, नंतर तुम्हाला काय करायचं, गॅस बंद करायचं आणि गाळून घ्यायचं। गाळल्यानंतर जे मिश्रण उरतं ते आहे आपलं सिरम। बेस्ट हेअर ग्रोथ सिरम आहे, नक्की ट्राय करा, फेकून देऊ नका। हे सिरम जर तुम्ही हेअर ग्रोथ साठी यूज केलं, स्प्रे बॉटल मध्ये भरा, फक्त तुम्हाला असं यूज करायचं आहे। याने तुमचे हेअर ग्रोथ खूप छान प्रकारे होते, केस सेटही खूप छान प्रकारे होतात। हेअर ग्रोथ, हेअर लॉस साठी बेस्ट सिरम आहे। तर पुढची रेमेडी, यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, जेवढं पण जे मिश्रण उरलेलं आहे जसं फ्लॅक्स सीड, तांदूळ, मेथी दाणे चांगल्या प्रकारे बॉईल झालेले आहे, तर हे तुम्हाला ग्राइंड करून घ्यायचे मिक्सर मधून। थोडंसं यात तुम्ही पाणी टाकू शकतात किंवा जे सिरमचं पाणी आहे तेच टाकू शकतात। चांगल्या प्रकारे हे ग्राइंड करून घ्या, याची पेस्ट स्मूथ रेडी होते। जर तुमच्याकडून स्मूथ पेस्ट नाही झाली, जशी माझ्याकडून नाही झाली, तर ही तुम्ही गाळून घ्या। गाळली नाही तर त्याचे लम्स असतात ते आपल्या केसांमध्ये फसू शकतात आणि ते काढण्यात आपला खूप वेळ जातो, खूप शॅम्पू आपल्याला यूज करावा लागेल। तर यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, जर तुमची स्मूथ पेस्ट नाही झाली तर अशा प्रकारे तुम्ही गाळून घ्या कापडाने किंवा चाळणीने। नंतर चांगल्या स्वच्छ केसांवर हा पॅक तुम्हाला टॉप टू बॉटम लावायचा आहे। चांगल्या प्रकारे पूर्ण केसांना लावून घ्या। जर पॅक तुमचं जास्त झालं असेल, उरत असेल तर तो पुन्हा लावा, म्हणजे 1 लेयर, 2 लेयर, 3 लेयरही तुम्ही लावू शकतात। तुमचे केस अजून स्मूथ होतील, मुलायम होतील। चांगल्या प्रकारे हा पॅक लावून घ्या, 20 मिनिटं फक्त ठेवायचा आहे, नंतर वॉश करा। जर फर्स्ट टाइम तुम्हाला चांगला रिझल्ट हवा असेल तर फक्त टॅप वॉटरने वॉश करा, कोणताही शॅम्पू यूज करू नका। नंतर नेक्स्ट डे तुम्ही शॅम्पू यूज करा, कारण ही रेमेडी तुमच्या केसांवर इफेक्ट दाखवायला थोडा वेळ लागेल। फर्स्ट टाइम तुम्हाला फक्त टॅप वॉटरने वॉश करायचं नसेल तर माइल्ड शॅम्पू यूज करा, नसेल तर फक्त पाण्याने केस धुवा। खूप छान केस तुमचे स्मूथ होतात, मुलायम होतात। रफ झालेले केस इन्स्टंट स्मूथ होऊन जातात, कारण यात आपण फ्लॅक्सीड यूज केला आहे। फ्लॅक्सीड केसांना इन्स्टंट स्मूथ बनवतं, शिवाय स्किन साठी खूप बेस्ट असतं। शिवाय यात आपण तांदूळ यूज केले आहे, तेही हेअर स्पा साठी खूप बेस्ट असतं। मेथी दाणे हेअर ग्रोथ साठी बेस्ट असतं। यात तुम्हाला जर करी लिव्स टाकायचे तेही तुम्ही टाकू शकतात। तर ही जी रेमेडी आहे केसांना इन्स्टंट स्मूथ बनवण्यासाठी खूप बेस्ट आहे, सिल्की बनवण्यासाठी, स्ट्रेट बनवण्यासाठी आणि केस मॅनेजेबल होण्यासाठी खूप बेस्ट आहे। तर नक्की ही रेमेडी यूज करा, ड्राय झालेले, फ्रीजी झालेले हेअर तुम्ही इन्स्टंट स्मूथ बनवू शकतात। आय होप हा व्हिडिओ नक्कीच तुम्हाला आवडला असेल, युजफुल वाटला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया, तोपर्यंत बाय बाय, टेक केअर।